डीडू त्या काळा उचडाचं नाव लिहिलं एक मर्डर केला होता आणि आता पॉडकास्ट मध्ये येऊन म्हणतोय की भाई मी असा भाई मी तसा. आणि ह्यो रॅपर बी याचे गाणे ऐकू ऐकू माझ्या कानातून रक्त निघते आणि याला बघून माझ्या तोंडातून शिव्या निघत्या. आयला रॅपर बनतोय का मी. पब्लिक मला रोस्ट करते भाई, मी बघतोय ना, मला नाही आवडत भाई. आणि तू पण असा रोस्ट वगैरे करतो ना, मला पण तुझे व्हिडिओ बघितले मी, मला नाही आवडत भाई रोस्ट वगैरे. मी घरी आपण याला रोस्ट करतो पण याला रोस्ट बिलकुल बी आवडत नाही. बापरे मारले तो काय. हे जे त्याचं नाव आहे डीडू, हे बी त्यानं बाहेर कंट्रीच्या लेडी सिंगरचं चोरेली चोट्टवी. डीडो किरकोळ नाही, डीडो भाई आहे. हड अरे यार काळ कुत्र्याला परेशान करतोय रे याच्या आईला मटकेल ढुंगाचं. तुला बी विचारता फेवरेट रॅपर कोण आहे भैया? फेवरेट मी स्वतः आहे भाई. स्वतःची तारीफ करून काय भेटणार आहे. शिव्या घ्यायचं एखाद्या बाहेर कंट्रीचं रॅपरचं नाव पाडतं पाहिजे ना. पण गाणे ऐकले तुम्ही याचे, तुम्ही गाणे ऐकायचे एकदा. चांगले चांगले कडवे कम यान शिव्या जादा आहे. अगर याला कोयल्याच्या ढेरामध्ये बसलं ना ओळखू यायचं नाही ते ढेकूळ आहे का डीडू आहे डीडू आहे. मी आई वडिलांसाठी त्यांचं लेकरू आहे भाई. साऱ्या आई वडिलांसाठी आपलं लेकरू लेकरूच राहतं, पण असं लेकरू जे दुसऱ्याचा जीव घेऊन येते. माझं लेकरू असं गळा दाबीन तसा गळा. काय कारण त्याची परिस्थिती माझी बॅड होती. परिस्थिती घाण होती. गू खात होता का तू. तो पण जेलला, का भाऊ पण जेलला भाई. आता मला माझ्या डोळ्यातनं पाणी येते भाई, मला नाही बोलायचं त्या गोष्टी. कुणासाठी जगू रे भाई मी. एकतर भाई तर कोण बघणार नाही आपल्याला भाई, समजतं का. आम्ही कशी लाईफ काढली आम्हाला माहिती आहे भाई. डीडू तुझ्या एवढं चांगल्या गोष्टी ऐकून रडू तर भाव मला, पण तुझं तवडं म्हणून त्या मागायला आठवून शिवाय येते शिवाय. त्याला सांगाय त्याला छपलीने मारलाय, मुतलंय त्याच्या तोंडावरती. आम्ही सगळ्यांनी एकत्र मूत्र विसर्जन केले त्याच्या तोंडावरती भाई. पोलीस सर काय करताय तुम्ही, का बोलतोय. ते उचला त्याला टाका जेलमध्ये डबल. किती गुन्हे करेल ना ह्यो. मान्या सूर्य उगम याला नाही भाऊ, याचा हात होता माग. दाऊ तू इब्राहिम उगम मुंबई सोडून गेला नाही भाऊ, याचा हात होता माग. डेंजर आहे भाऊ. दुबईला, US ला, लंडनला जायचं. आपल्या पुण्याला का मोठं करणार ते. बाहेर का कंट्रीत जातात. ज्याच्यावर गुन्हा दाखल तो नाही जाऊ शकत बाहेर. जात नाहीये, जाऊ नाही शकत. अरे तुला पोलीसवाले जाऊन देत नाहीये माझ्या बाळा. काळा ढुंगावर टोले देते टोले. बाहेर कंट्रीत गेला तर तुला डायरेक्ट मधी, म्हणून तुला एंट्री नाही कुठं जायची, तिकडंच मर. ह्यो पुरा व्हिडिओ पाहिल्याच्या बाद मला माहीत झालं की डॉनची नीचे काहीतरी फिसकेल आहे. पण डॉन कुठं कोणत्या व्हिडिओमध्ये काही बोलला नाही, फक्त ह्योच कुद्या मारतोय बेंडकेवाणी. डॉनला चिटकायला पाहतोय गोचिडावानी. अगर गोचिडावानी डॉनला चिटकला, डॉन थोडं 2-3 शब्द घेईन, मग थोडा अजून फेमस होऊन जाईल, मग याचं अजून नाव होऊन जाईल, मग याचं काम पटापटा होऊन जाईल. म्हणून डॉन ह्याला काही बोलत नाही. त्याला जेलमध्ये टाका पहिले सर तुम्ही, तर मी तर म्हणतो मर्डर करून येईल ह्यो. कशाला सोडतो तुम्ही याला.